नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत झटपट होणारे दडपे पोहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. च्या नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारे दडपे पोहे बघणार आहोत. छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, छोटा चमचा जिरं घेतलं, 2 ते 3 लाल मिरच्याचे तुकडे घेतले, उडीद डाळ 1 चमचा घेतली, 1 इंच किसलेलं आलं घेतलं, अर्धा टीस्पून हळद घेतली, अर्धा चमचा मोहरी घेतली, 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला, 2 कप पोहे घेतले, त्यामध्ये 2 कप पाणी टाकायचे. हाताने मिक्स करून घ्यायचं. पोह्यामधलं पाणी काढून घ्यायचं. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचे. शेंगदाणे तळून घ्यायचे. 2 मिनिटभर शेंगदाणे छान तळून घ्यायचे. 2 मिनिटांनंतर शेंगदाणे छान तळून झाले. प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्याच तेलामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, उडदाची डाळ टाकायची, सर्व मिक्स करून घ्यायचं. अर्धा मिनिटभर छान परतून घ्यायचं. किसलेलं आलं टाकायचं, लाल मिरच्या टाकायच्या, त्या पण छान परतून घ्यायच्या. बारीक चिरलेला कांदा टाकायचा, छान मिक्स करून घ्यायचा. एक चमचा मीठ टाकायचं, चिरलेली हिरवी मिरची टाकायची, सर्व मिक्स करून घ्यायचं. दहा ते 12 कढीपत्त्याचे पानं टाकायचे, मिक्स करून घ्यायचं. हळद टाकायची, सर्व 1 मिनिटभर छान परतू द्यायचं. भिजवलेले पोहे टाकायचे, शेंगदाणे टाकायचे, सर्व मिक्स करून घ्यायचं. एक मिनिटभर छान मिक्स करून घ्यायचं. अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा. लिंबूचा रस पोह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अगदी मस्त तयार झाले दडपे पोहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. सकाळच्या घाईमध्ये
अगदी झटपट होणारे अवश्य तयार करा दडपे पोहे. तर अशा प्रकारे आपण आज बघितले आहे दडपे पोहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.